श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भरतला यायला अजून वेळ आहे. मला त्याआधी काय काय करणार आहात तुम्ही त्याआधी? धाकट्या माताश्री आणि पिताश्री मिळून राजनीतीमध्ये काही उलटपुलट करू नयेत म्हणून सर्वप्रथम मला त्यांना बंदी बनवावं लागेल. राम के प्रति लक्ष्मण जी से कोई अन्याय सहा नहीं जाए. ज्वालामुखी मन में है कि जिससे बिन विस्फोट रहा नहीं जाए. भीषण झंझावात से भी, भीषण झंझावात से भी लक्ष्मण की गति में बहा नहीं जाए. राम भी राम है, राम के आगे कुछ लक्ष्मण से कहा नहीं जाए. राम भी राम है, राम के आगे कुछ लक्ष्मण से कहा नहीं जाए. मला महाराज दशरथ आणि महाराणी कैकेयीला हे दर्शवायचं होतं की या लक्ष्मणाच्या हातात खेळणं नाही, एक धनुष्य आहे ज्यातून निघणारा प्रत्येक बाण शत्रूच्या छातीची चाळण करतो. अर्थात तुला करायचं काय होतं लक्ष्मण? युद्ध पिताश्रींशी नाही, महाराज दशरथ आणि महाराणी कैकेयीशी. आधी तर मी महाराज आणि महाराणीला बंदी बनवेन आणि त्यानंतर कैकेयी देशावर आक्रमण करून भरतला अयोध्येस येण्यास प्रतिबंध करेन. तू जे बोलत आहेस आवेशात येऊन बोलत आहेस, विचारपूर्वक बोलत नाहीस. लक्ष्मण, इथे कुणीच शत्रू नाही, सगळेच आपले आहेत. आपले नाही भ्राताश्री, आपल्याच वेशात परके आहेत. म्हणूनच तर तुमचा राज्याभिषेक थांबवण्यात आला. परंतु आता मी हे सगळं होऊ देणार नाही. जोपर्यंत लक्ष्मण आहे तोपर्यंत अयोध्येच्या राजसिंहासनावर तुमच्याशिवाय दुसरं कुणीच बसू शकत नाही, भरत सुद्धा नाही. महाराज दशरथही नाही. अंततः हा निर्णय राज्यसभेचा आहे की राजसिंहासनावर तुम्ही बसाल. हेच संस्कार दिले आहेत का गुरुदेवांनी तुला? हाच आदर सन्मान आहे का तुझ्या मनात? पिताश्रींसाठी, बंधू आणि धाकट्या मातेसाठी? भ्राताश्री, माझ्या समोर तुमचाच आदर्श आहे. मी माझ्या मोठ्यांचा आदर करतो. हा आदर आहे? अशा प्रकारे आदर करतोस तू आपल्या पिताश्रींचा, त्यांना बंदी बनवून? भ्राताश्री, त्यांचं अधःपतन झालं आहे. लक्ष्मण, स्त्रीच्या मोहपाशात अडकून त्यांनी तुमच्यावर अन्याय केला आहे. भ्राताश्री, बस कर लक्ष्मण, बस कर. पहिली गोष्ट तर ही आहे की माझ्यावर कुणीही अन्याय केलेला नाही. आणि दुसरी गोष्ट ही आहे की पिताश्री स्त्रीच्या मोहपाशात अडकलेले नाहीत. लक्ष्मण, पिताश्रींसारख्या धैर्यवान, धर्मवान, नीतिवान, शौर्यशाली वीर पुरुषाला तू ओळखलं नाहीस लक्ष्मण. तू प्रयत्नच केला नाहीस त्यांची मनोदशा जाणून घेण्याचा, त्या दुःखाचा, त्या वेदनेचा तू अनुभव घेतला नाहीस जे पिताश्रींना होत आहे. लक्ष्मण, पिताश्री यावेळी कर्तव्याच्या दुविधेत अडकले आहेत. एकीकडे सत्यवचनी राजाचं कर्तव्य आहे आणि दुसरीकडे पित्याचं कर्तव्य आहे. वचनाचं पालन केलं तर पुत्राला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागत आहे आणि जर वचनांचं पालन नाही केलं तर त्यांची कीर्ती कलंकित होते. संपूर्ण जगभरात निंदा होते, प्रतिष्ठा नष्ट होते. हे सगळं झाल्यानंतर वचनावर विश्वास कोण ठेवेल? पिताश्री धर्मसंकटात अडकले आहेत लक्ष्मण. त्यांची दशा घायाळ योद्ध्याप्रमाणे आहे.
त्यांना युद्ध जिंकायचं आहे, परंतु युद्ध जिंकूनही त्यांचं हरणं निश्चित आहे याचंही ज्ञान आहे त्यांना. लक्ष्मण, पिताश्रींच्या निर्णयावर संदेह करण्याचा अर्थ म्हणजे त्यांचा अपमान करणे. आणि तू तर त्यांच्याशी युद्ध करायला निघालास, त्यांना बंदी बनवायला निघालास. ज्यांनी आपल्याला जन्म दिला आहे त्यांच्याप्रती तुझ्या मनात अशी भावना? मला क्षमा करा भ्राताश्री. तू माझ्यासोबत वनात येशील, परंतु माता सुमित्रा आणि उर्मिलाची अनुमती घेतल्यानंतरच. माता, आयुष्मान भव पुत्र. कसा जगू माता? माझे प्राण तर वनात निघाले आहेत. तर आपल्या प्राणासोबत तूही गेला पाहिजेस लक्ष्मण. माता, लक्ष्मण, जिथे रामाचं निवास आहे तिथेच अयोध्या आहे. जर राम आणि सीता वनात जात आहेत तर तुझं अयोध्यामध्ये काय काम? माझ्या राम आणि सीतेची इतकी सेवा कर की त्यांना अयोध्येची आणि अयोध्याच्या राजभवनाच्या सुखाची कधीच आठवण येऊ नये. जशी आज्ञा माता. विजयी भव. बड़ों की सेवा से मिलते हैं जो आशीर्वाद, वही कभी प्राणों का कवच बन जाते हैं. लाल करते हैं वही को तेरे यश कुल को बढ़ाते हैं. आदर्श चरित्र राम सीता लक्ष्मण जैसे नित्य कहा इस धरती पे आते हैं. नित्य नित्य कहा इस धरती पे आते हैं. सोबत पाठवत आहेस. हो ताई. परंतु उर्मिला,
प्रणाम महाराज. युवराज राम तुमच्याकडे वनात जाण्याची आज्ञा घेण्यासाठी आले आहेत. पिताश्री, वनात जाण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. माझ्यासोबत लक्ष्मण आणि सीतेलाही वनात जाण्याची आज्ञा द्या. जानकी, जानकी तू. मी यांना खूप समजावलं, पण दोघांनी आपला हट्ट नाही सोडला. तुम्ही तुमच्या दुःखाला त्यागा आणि आम्हाला वनात जाण्याची आज्ञा द्या. मी 14 वर्षांपर्यंत वनात राहून तुमच्या वचनांचं पालन करेन, माझी प्रतिज्ञा पूर्ण करेन आणि परत येऊन तुमचे चरण वंदन करेन. नाही राम, नाही. तू वनात नाही जाणार पुत्र. या धर्मसंकटात मी बांधलेलो आहे पुत्र, तू नाही. तू वीर आहेस म्हणून धर्मपूर्वक दिलेल्या या राज्याला आपल्या पित्याचा विरोध करून हिसकावून का घेत नाहीस पुत्र, हिसकावून का घेत नाहीस? पिताश्री, मला माहित होतं तुम्ही असंच म्हणणार. मला तुमची महानता माहीत आहे. तुम्ही तुमचं यश, तुमची कीर्ती, संपूर्ण जीवनाची तपस्या आणि सत्कर्मांचं यासाठी बलिदान देऊ इच्छिता जेणेकरून तुमच्या पुत्रासोबत अन्याय होऊ नये. ज्याचा असा महान पिता असेल त्या पुत्राचंही काहीतरी कर्तव्य असतं की त्याने आपल्या पित्याच्या महानतेला बट्टा लागू देऊ नये. जरी मला पितृ आज्ञा उल्लंघन करण्याचं पापही लागलं तरीही मी ते कार्य करणार नाही ज्यामुळे तुमच्या कीर्तीला बट्टा लागेल. राम, माझ्या पुत्रा, आपल्या पित्याला सत्यवादी सिद्ध करण्यासाठी तू सगळं काही सहन करायला तयार झाला आहेस. परंतु आम्ही राजमहालात राहावं आणि तू वनात दुःख भोगावंस? नाही पुत्रा, नाही. मीही तुझ्यासोबत येणार. पिताश्री, तुम्हीच तर म्हणाला होतात राजा प्रजेचा वारसा असतो. म्हणून पुत्राच्या मोहात पडून आपल्या प्रजेला असहाय्य सोडून कसे जाऊ शकता? तुम्ही माझ्या दुःखाची काळजी करू नका. सुख आणि दुःख तर फक्त मनाच्या स्थितीचं नाव आहे आणि मी माझ्या मनाला वनगमनाला आकर्षित केलं आहे. शास्त्रांमध्ये पित्याला देवतांचाही देवता मानलं आहे. मी तुम्हाला माझा देवता मानून माझ्या वनगमनाला माझी पूजा समजतो. मला वनात जाण्याची आज्ञा द्या. यामुळे हे सिद्ध होईल की तुम्ही माझी पूजा स्वीकार केली आहे. हे ईश्वरा, ही विधीची कसली विडंबना आहे. कसल्या धर्मसंकटात अडकली आहे या दशरथाची नाव. मी जगूही शकत नाही आणि मरूही शकत नाही. ठीक आहे, जशी विधात्याची इच्छा. सुमंत, बोला महाराज. ही माझी आज्ञा आहे की चतुरांगणी सेना अंगरक्षकांसारखी रामाच्या सोबत वनात जाईल. अयोध्येचा राजकोष, अन्नभंडार यांच्या सोबतच जाईल, जेणेकरून हे वनाच्या पावन प्रदेशात ऋषी मुनींसोबत यज्ञ करतील. पर्याप्त दान दक्षिणा देऊन सुखपूर्वक राहतील. आमच्या आज्ञेचं पालन केलं जावं सुमंत. महाराज, जर संपूर्ण सेना, संपूर्ण धन रामासोबत निघून जाईल तर या श्रीहीन, धनहीन आणि ओस पडलेल्या अयोध्येचं राज्य माझा पुत्र भरत कधी स्वीकारणार नाही. कान उघडून ऐका महाराज.
तुम्ही वचन हारला आहात. भरतला राजा स्वीकार केला आहे तुम्ही, आणि विना राजाच्या आज्ञेशिवाय कोणीही वस्तू राज्याच्या बाहेर पाठवण्याचा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? माझ्या प्रणानुसार तपस्वी वेशात रामाला 14 वर्षांपर्यंत मुनींप्रमाणे वनात राहावं लागेल. यांना तर हे राजसी अलंकार, ही वस्त्र, हे सगळे दागिने इथेच ठेवून गेलं पाहिजे. म्हणूनच मी यांच्यासाठी मुनी वस्त्र आधीपासूनच तयार करून ठेवले आहेत. मंत्रा, हे रामासाठी. आपण इथूनच मुनिवेशात गेलं पाहिजे. राज्यासोबतच सर्व राजसी भोगांचा त्याग केलेला आहे मी. द्या माते, तुम्ही तुमच्या आशीर्वादासोबत आम्हाला हे मुनिवस्त्र प्रदान करा. रामासाठी. लक्ष्मणसाठी. सीतेसाठी. थांबा देवी कैकेयी. तुम्ही स्त्री हट्टाने पुत्रवधूची मर्यादा भंग करत आहात. तुम्ही हे कशा विसरला की सीता तुमची पुत्रवधू आहे, रघुवंशाची शोभा आहे. सूर्यवंशाची लाज, उत्तम वस्त्र, आभूषण काढून घेताना तुमचे हात का थरथरले नाही? हे स्मरणात ठेवा देवी कैकेयी की तुम्ही केवळ आणि केवळ रामासाठी 14 वर्षांच्या वनवासाचा वर मागितला आहे, सीतेसाठी नाही. सीता संपूर्ण राजसी थाटासहित वनात राहील ही आमची आज्ञा आहे. गुरुदेव बरोबर बोलत आहेत. सीता राजराणीप्रमाणे राहील. मी महाराज जनकांना वचन दिलं होतं की सीता अयोध्येच्या राजभवनात अगदी तशीच राहील, जशी दशरथाची पुत्री राहिली पाहिजे. सीता, तू वनात ही महाराणी सारखी राहशील पुत्री, एका महाराणी सारखी राहशील. क्षमा पिताश्री, क्षमा गुरुदेव. आपल्या गुरुजनांना माझं फक्त इतकंच निवेदन आहे, जिचा पती तपस्वी वेशात राहील त्याची पत्नी राजसी थाटात राहील, हे तिला शोभेल का? हे स्त्री धर्माच्या अनुकूल आहे का? आणि यामुळे माझ्या पिताश्रींची शोभा वाढेल का? की माझ्या सासरची कीर्ती यश वाढेल? माताश्री, तुम्ही मलाही हे वस्त्र प्रदान करा आणि शिकवा हे कसं नेसलं जातं. सूनबाई, मी तुला शिकवते कशी नेसली जातात ही वस्त्र. तुला खूप आवडली आहेत ना? ये माझ्या सोबत, मी शिकवते तुला, मी नेसवते. हे घे, तुझी वस्त्र काढ आणि ही वस्त्र नेस, आणि ही आभूषणही काढून ठेव. नाही सीते, तू भलेही मुनी वस्त्र नेस, पण ही आभूषणं काढू नकोस. एका सौभाग्यवतीसाठी आभूषण रहित असणं हे अपशकुन आहे पुत्री. जशी आज्ञा गुरुमाता. रामाशिवाय अयोध्या ओस पडेल, ओस पडेल, ओस पडेल. स्मशान वाटेल,
मग या ओस पडलेल्या अयोध्येचं राज्य द्या तुमच्या भरतला. आम्ही हा अन्याय नाही होऊ देणार. मत जाओ राम मत जाओ, रुक जाओ सिया रुक जाओ. राम अयोध्या सोडून जाऊ नका. आम्हाला सोडून जाऊ नका. अयोध्या सोडून जाऊ नका. राम वनवासाला जाऊ नका. आम्ही तुम्हाला नाही जाऊ देणार.